नमस्कार, मी मधुमती बुधवाणी एक कहाणीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। निकिता आज सकाळी जरा उशिराच उठली। उशीर झाला होता उठायला, स्वयंपाकाची तयारी नव्हती। गडबडीत काय करावं काही समजत नव्हतं। तिने घाईघाईत डाळ तांदूळ धुतले, फोडणीला टाकले, छानशी खिचडी केली, त्याच्यावर छानपैकी फोडणी तयार केली, पापड तळले, थोडंसं लोणचं घेतलं, स्वतःचा डबा भरला, नवऱ्याचा, मुलांचा, सगळ्यांच्या डब्यात आज खिचडीच होती। भराभरा खिचडी पॅक केली, सगळ्यांचे डबे सगळ्यांना दिले आणि घाईघाईत ऑफिसकडे निघाली तर काय, रस्त्यात ट्रॅफिक जॅम, बराच वेळ अडकावं लागलं, चिडचिड खूप होत होती आणि तशाच चिडचिडीच्या भरामध्ये आज सकाळपासून खरं म्हणजे चहा सुद्धा घ्यायला वेळ झाला नाही, असा त्रागा करत 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 ती ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा जरासा उशीरच झालेला होता आणि आधीच सकाळपासूनची दमछाक होती। कशी बशी आपल्या जागेवर पोहोचते तो शिपायाने येऊन सांगितलं की साहेबांनी बोलवलंय। बॉसच्या केबिन मध्ये पोहोचली तेव्हा खरं म्हणजे खूप वैतागलेली होती। थोडं स्वस्थ बसावं असं खरं मनाला खूप वाटत होतं, पण बॉसनी बोलवलं होतं त्यामुळे ताबडतोब जाणं आवश्यक होतं। बॉसनी पोचल्या तिने काल केलेल्या कामामधल्या चुका सांगायला सुरुवात केल्या, भरपूर चुका सांगितल्या आणि आता आजच्या आज ते काम सुधरून पुन्हा करून आणा असं सांगितलं, आणून द्या। झालं, घाईघाईने ती फाईल घेतली, पुन्हा जागेवर जाऊन बसली। कालच किती साऱ्या चुका झाल्या, त्या कालच टाळता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं असं मनाला वाटलं, पण आता काय करणार, काल तर निघून गेला होता, त्यामुळे आज त्या सगळ्या चुका सुधरत बसण्याशिवाय पर्याय नव्हता। त्या सगळ्या चुका बारकाईने सुधरून जेव्हा ती फाईल पूर्ण केली आणि बॉसला नेऊन दिली तेव्हा बॉसनी फक्त एकदाच हा ठीक आहे असं म्हणून फाईल ठेवून घेतली, पुन्हा जागेवर येऊन बसली आणि त्या कालची कामं सुधारता खूप वेळ निघून गेला होता, तेवढ्यात आजची कामं येऊन पडली होती टेबलवर। मग ती सुरुवात केली सोडवायला सगळी कामं आणि एक एक काम करता लंच टाइम होऊन गेला। ठीक आहे, आता एवढं पूर्ण करून मगच लंचला जाऊ असा विचार करून ती कामं पूर्ण करण्याच्या रेट्यातच राहिली आणि लंच टाइम संपला। पण डब्यात सकाळपासून आणलेली खिचडी तशीच हिरमुसली बसून राहिलेली होती। पोटात अन्नाचा कण नव्हता, सकाळपासून चहाही घेतला नव्हता, नुसता त्रागा होत होता आणि त्याच्यातून मग ऑफिस सुटायची ती फक्त वाट बघत होती। खूप चिडचिड, खूप ताण तणाव याने ग्रस्त झाली होती। पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता आणि अशा अवस्थेत ऑफिसची वेळ संपली। सुटकेचा निश्वास सोडत ती बाहेर आली तर काय बघते की ती ज्या टू व्हीलरनी येत होती ती पंक्चर होती। तिला खूप भयानक राग आला, पण काय करणार, ती लोटत कशीबशी जवळच्या माणसाकडे नेली आणि करा दुरुस्त सांगून तिथे उभी राहिली। त्या माणसाने तसं कौशल्याने पटकन काम केलं तरी हिचा वेळ गेलाच। मग गाडी सुरू करून घाईघाईने ती घराकडे निघाली आणि डोक्यात विचारचक्र सुरू होतं की आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय करावं, कारण सकाळपासून काही योजनाही तयार नव्हती। असा विचार करत ती घरी येऊन पोहोचली तर दोन गोड मुलं तिची शाळेतनं येऊन नुकतीच कपडे वगैरे बदलून टीव्ही बघत बसली होती। घरी आल्याबरोबर त्या टीव्हीचा कलकलाट सुरू झाला होता। सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही, चहा प्यायलेला नाही आणि हे बघा कसे मस्त टीव्ही बघत बसले, असा एक विचार मनात तरळून गेला। घाईघाईने ती स्वयंपाकघरात गेली, एक कप चहा तरी करून आपण आता पिऊ असं म्हणून घाईघाईने गॅसवर चहा ठेवला। तेवढ्यात तिचा मुलगा त्यांनी काढलेलं सुंदर पेंटिंग घेऊन आला आणि म्हणाला, आई बघ शाळेमध्ये मी किती छान पेंटिंग केलंय, ड्रॉइंग सुद्धा मीच काढलंय याच्यातलं, आणि बघ माझ्या मॅडमनी सांगितलं की तुला खूप छान जमलंय म्हणून मी तुला दाखवायला आणलं। अजिबात मनस्थिती नव्हती आणि म्हणून त्या पेंटिंगचं कौतुक करायच्या ऐवजी त्या मुलाच्या पाठीत एक जोरदार धपाटा घातला। मुलगा हिरमुसला आणि समोर जाऊन टीव्ही बघायला लागला। तेवढ्यात दुसरा मुलगा आला आणि म्हणाला की आई माझ्या शाळेमध्ये की नाही उद्या पालकांची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये तुला बोलवलंय आणि
ते तुला असे असे प्रश्न विचारणार आहेत, त्याची थोडीशी तयारी करून जा. तिला आणखीनच राग आला, चीड आली की हो तू आता लहानसा एवढासा मला शिकवणार की मी तयारी करून जायची. अरे मी पालक म्हणून जाणार आहे, मी बघून घेईन, असं जोरात रागाने उत्तर देऊन तिने त्याही मुलाला पिटाळलं. तोपर्यंत इकडे गॅसवर चहा ओतू जायला लागला म्हणून रागारागाने गॅस बंद केला. चहाचे 2 घोट पोटामध्ये रिचवले आणि पुढच्या स्वयंपाकाला लागले. तेवढ्यात नवरा ऑफिसमधून परत आला आणि म्हणाला की आज संध्याकाळी काय स्वयंपाक करणार आहे. तेव्हा ती विचारच करत होती की आता काय करायचं, म्हणून ती म्हणाली की अजून काही ठरलं नाही. तसा नवरा म्हणाला की सकाळची खिचडी उरली असेल ना. झालं, हिचा पारा आणखीन चढून गेला की एवढ्या घाईघाईत सगळ्यांची पोट भरतील या दृष्टीने मी खिचडी केली आणि या सगळ्यांना वाटतंय की खिचडीच तर केली आणि आता संध्याकाळचं काय करायचं ते पण डोक्यात सुचत नाहीये. अशात हे सगळे फक्त गोंधळ करतात आहे, फक्त प्रश्न विचारतात आहे, मदत कोणी करत नाही. खूप चिडून गेली आणि चिडीच्या भरात म्हणाली की आता तुम्ही काय करायचं ते करून घ्या, मला आता काही सुचत नाहीये, मला आता बिलकुल बरं वाटत नाहीये आणि मी झोपते आता थोडा. असं म्हणून ती त्राग्याने आपल्या खोलीत जाऊन झोपली. अर्धा तास झाला, झोप काही लागेना, पण काळजी पण सतवत होती की आपण काहीच स्वयंपाक केला नाही, आता घरचे लोक जेवणार काय. मग पुन्हा उठली, पदर खोचला आणि जे काही फ्रीजमध्ये दिसलं त्याची भाजी केली, 2 पोळ्या लाटाव्या आणि द्याव्या सगळ्यांना. अशा घाईघाईत पोळ्या लाटायला घेतल्या. काही चांगल्या झाल्या, काही कच्च्या, काही पक्क्या, काही जळल्या, कारण मूड नव्हता. सगळ्यांनी मुकाट्याने जेवण केलं. सगळ्यांना कळत होतं की आज आईचा स्वयंपाक काही बरोबर जमलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांची जेवण झाल्यावर सगळे जेव्हा टीव्ही बघत बसले होते तेव्हा ती कोचावर येऊन बसली. मुलाला थोडं प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्न केला, तसा तो झिडकारून दूर निघून गेला. कारण त्याला आईचा खूप राग आला होता. आज सकाळी डब्यात तिने खिचडीच दिली होती. मी काही बोललो नाही त्याच्याबद्दल. पेंटिंग दाखवायला गेलो त्याच्याबद्दलही चिडचिड आणि संध्याकाळी आता काही नीटसं खायला दिलेलं. हा राग त्या मुलाच्या चेहऱ्यावरून दिसत होता की निकिताला स्वतःच्या मनात वाटत होतं, कळत नव्हतं. निकिताला खूप उदास वाटायला लागलं आणि म्हणून आता संध्याकाळचा एक फेरफटका मारावा म्हणून ती घराच्या बाहेर पडली. चालत चालत जात असताना मध्येच तिला तिची लहानपणची वर्गसखी मिळाली. लहानपणची मैत्रीण भेटली की माहित नाही काय जादू होते, चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. कारण आपणही अगदी अल्लड वयात केलेली मैत्री असते ना ती. त्या मैत्रिणीला बघून ती मनापासून हसली आणि तेव्हा तिच्या अवताराकडे बघून मैत्रीण हसली. मैत्रीण म्हणाली, काय अवतार केलास, काय झालंय सकाळपासून. तिने सगळाच पाढा वाचून दाखवला. काय करावं काही सुचत नाही ग, दिवसभरच्या कामाने मी अगदी थकून गेली आहे, पण घरच्याही कोणाचं प्रेम नाही बघ माझ्यावर. ती म्हणाली, थांब 1 मिनिट. पर्स उघडली, एक आरसा काढला आणि म्हणाली, माहित आहे का, हा जादूचा आरसा आहे, मी तुला आज देते. जादूचा आरसा म्हणजे असा आरसा आहे की प्रत्येक वेळेला काम सुरू करताना या आरशात बघायचं आणि त्याला सांगायचं की आता माझा रोल कोणता. म्हणजे आता मी गृहिणी आहे, आता मी ऑफिसमधली कर्मचारी आहे, आता मी आई आहे, आता मी स्वयंपाकीण आहे, असं. मग तुला हा आरसा मदत करेल जादूनी, अशी मला खात्री आहे. ती तो आरसा घेऊन घरी आली. रात्री झोपायच्या आधी तिने त्या आरशात बघितलं आणि म्हणाली की मी गृहिणी आहे. अरे गृहिणी आहे, उद्याच्या स्वयंपाकाची तयारी केलीस का, असं त्या आरशाने विचारलं. लगेच उठून तिने उद्या काय काय करायचं त्याचं प्लॅनिंग करून ठेवलं आणि आरामात झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पण सकाळी उठायला किंचित उशीर झाला, पण कालचं प्लॅनिंग तयार होतं ना, त्यामुळे सागर संगीत स्वयंपाक व्यवस्थित तयार झाला. आता पटकन तिने आरसा हातात घेतला आणि म्हणाली की आता स्वयंपाक झाला, मी आता ऑफिसची कर्मचारी आहे. आरसा लगेच म्हणाला, ऑफिसचा कर्मचारी वेळेत पोचायला हवा.
5 मिनिटं लवकर निघ. 5 मिनिटं लवकर निघाली आणि ऑफिसमध्ये जाऊन पोचली. वेळेत पोचली होती, त्यामुळे काही प्रश्न नव्हता. ऑफिसच्या बॉसच्याही आधी आलेली होती. बॉसलाही आश्चर्य वाटलं की आज निकिता लवकर आलेली आहे. त्याने कालच्या कामाच्या चुका पुन्हा नेहमीसारख्या निकिताला सांगितल्या. तेव्हा तिला आरशाने सांगितलं होतं की आता तू कर्मचारी आहेस. कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य हवं. त्याला कामाचा कंटाळा असलेला बॉसला आवडेल का? नाही आवडणार. आणि म्हणून कोणत्याही कामाचा कंटाळा चेहऱ्यावर न आणता निकिताने कालच्या कामातल्या चुका सुधारायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर आजची कामही थोडी थोडी मध्ये मध्ये घेऊन एक चेंज ऑफ वर्क दोन्ही एट ए टाइम सुरू केलं. लंचचा टाइम झाला तसा हातातली सगळी कामं दूर केली आणि आरशाला सांगितलं की आता मी की नाही एक ह्युमन बिईंग आहे. आरशाने लगेच सांगितलं ह्युमन बिईंगला आवश्यक आहे जेवण व्यवस्थित योग्य वेळी. त्यामुळे लंच टाइम मध्ये ती लगेच गेली, पोटभर जेवली. सकाळी केलेल्या कष्टाचं चीज झालं असं तिला वाटलं. त्यामुळे शांत मनाने येऊन पोचली. कालचीही कामं पूर्ण केली. आजची पण येऊन पडलेली कामं चिडचिड आणि तणाव नसल्यामुळे अगदी छान पूर्ण पडली. ऑफिसमधून अगदी हसत हसत बाहेर पडली. पुन्हा आज गाडी व्यवस्थित आहे की नाही असं थोडंसं वाटलंच होतं, पण सुदैवाने गाडी व्यवस्थित होती. लगेच स्टार्ट केली, घरी आली. घरी येताना दरवाजातच आरसा बाहेर काढला आणि म्हणाली आता मी गृहिणी झाली हा पुन्हा, पण त्याआधी मी आई झाली आहे. आणि आतमध्ये आली. पुन्हा मुलं टीव्ही बघत बसलेली होती, त्यांच्या जवळ आली. त्यांना दोघांना जवळ घेतलं. आरशाने सांगितलं होतं तू आई झाली आहेस ना, मुलांची चौकशी कर. त्या दोघांजवळ गेली. का रे बाबा, आज शाळेमध्ये काय काय झालं, काय काय नवीन केलं अशी चौकशी केली. मुलांनाही उत्साह आला, हुरूप आला. दोघं जण शाळेतलं काय सांगू आणि काय नको या चढाओढीने तिला सगळं सांगत होते आणि तिला खूप आनंद वाटत होता, कारण दोन्ही मुलं तिला येऊन बिलगलेली होती. मग ती म्हणाली चला बेटा आता संध्याकाळी काहीतरी खायला करावं लागेल ना, स्वयंपाक करावा लागेल ना. तेव्हा ती दोन मुलं म्हणाली अगं आई काही काळजी करू नको, आपण की नाही आज मस्त भेळच खाऊया आणि आम्ही पण तुला मदत करतो ना. तसे तिघही जण हसत खेळत स्वयंपाकघरात गेले. मुलांनी कांदा चिरला, दुसऱ्या मुलाने भेळेचं साहित्य काढायला मदत केली आणि हिने फोडणी दिली आणि छान भेळ तयार झाली. तिघ जण खात होते तेव्हाच नवरा ऑफिसमधून आला. आल्या आल्याच त्याला घरातल्या आनंदी वातावरणाची जाणीव झाली. मग तोही हसत खेळत त्या भेळेमध्ये सहभागी झाला आणि संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या आधी काय काय स्वयंपाक करायचा यावर सगळ्यांनी चर्चा सुरू केली. सगळ्यांनी चर्चा करताना भाजी ठरली आणि मग नवऱ्याने भाजी चिरायला घेतली. मुलांनी ओटा साफ केला, टेबल लावलं, पाणी घेतलं, ताटं वाढायसाठी ताटं आणून ठेवली. तोपर्यंत हिने पोळ्या केल्या. पोळ्या भाजी सकाळचेच उरलेला वरण भात यथासांग जेवण पार पडलं आणि संध्याकाळी सर्वजण खूप समाधानाने एकत्र आले. तर असं जादूच्या आरशाने तिचं आयुष्य व्यवस्थित केलं. आपल्याला मिळेल का हा आरसा? नक्कीच, कारण आपणही हाच घोळ करतो की विविध भूमिका एकत्र अडकवतो. आपण जेव्हा कामाच्या ठिकाणी जातो तेव्हा घरची टेन्शन असतात आणि त्यामुळे चिडलेली कर्मचारी अशी आपली प्रतिमा तयार होते आणि त्याच चिडीमध्ये आपण घरी येतो आणि वैतागलेली आई अशा प्रकारे काम करायला लागतो. तर ह्या प्रतिमांमधून बाहेर निघायचं असेल तर प्रत्येक क्षणी आपण आपल्या मनाला बजवायला पाहिजे आता मी गृहिणी आहे, घराकडे पूर्ण लक्ष द्यायला हवं. आता मी कर्मचारी आहे, कामाकडे लक्ष द्यायला हवं आणि अजिबात विसरायला नको की मी ह्युमन बिईंग पण आहे. त्यामुळे मलाही योग्य वेळेला जेवणाची आरामाची आवश्यकता आहे. आणि आपला हक्क म्हणून आरामही केला पाहिजे.
तुम्हाला गोष्ट कशी वाटली? आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.